खरं तर आमच्यासाठी हा भावनिक क्षण होता, कारण 11 वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता। आज 12वी वेळ त्यांची अर्थसंकल्प सादर करण्याची असती। आम्ही खरं तर ते ज्या वेळेला यायचे अर्थसंकल्प सादर करायला, त्यावेळेला त्यांचं तिथेच आम्ही गेट जवळ स्वागत करायचो। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये सभागृहामध्ये सगळे जात असायचो। त्यामुळे तो क्षण आम्ही नक्कीच मिस करू। त्यांचा जो अर्थसंकल्प मांडण्याची जी एक त्यांची वेगळीच शैली असायची आणि त्यांना फार म्हणजे अर्थसंकल्प असेल, प्रशासकीय कामकाज असेल, याबद्दल त्यांना आधीपासून इतकी रुची आणि अर्थसंकल्पाचं पण काम त्यांनी जवळपास ते जाण्याच्या महिनाभर आधीपासून त्यांनी सुरू केलेलं होतं। त्यांनी एक टार्गेट सेट केलेला होता की कुठल्या कुठल्या स्कीम्स नव्याने आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या किंवा इतर घटकांच्या दृष्टीने सुरू करू शकू, कुठं आपल्याला थोडी आर्थिक शिस्त आणावी लागेल, कुठे आपल्याला कशा पद्धतीने राज्याचं उत्पन्न वाढवता येईल, या सगळ्या गोष्टींबाबत त्यांनी ही कामाची सुरुवात ही त्या ठिकाणी केलेली होती। आज साधारणपणे अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये अनेक विरोधक जे गेल्या अनेक दिवसांपासून टीका करत होते की निवडणूक झाल्यानंतर ही योजना बंद होणार, तर त्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण बाब ही आज आपल्याला पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ऐकायला मिळाली। म्हणजे महायुतीचं सरकार असेपर्यंत ही योजना आम्ही अतिशय यशस्वीरित्या राबवणार। ती राबवत असताना त्याच्यामधले जे इतर महिलांचे घटक आहेत, म्हणजे एकल महिलांचा सर्वे आमचा पॅरलली सुरू आहे, त्यामुळे त्या संदर्भातलं एक चांगल्या पद्धतीचं धोरण आम्ही त्या ठिकाणी तयार करत आहोत। लखपती दिदी ही आणखीन केंद्राची स्कीम आहे, पण ती अधिकाधिक त्याचे बेनिफिशरीज हे राज्यामध्ये कसे होतील हा एक साधारणपणे आम्ही प्रयत्न करत आहोत। गेल्या वेळेला 37 लाखाचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं, ते पूर्ण त्या ठिकाणी 35 लाखाच्या पुढचं ठेवलं होतं, ते 37 लाखापर्यंत पोहोचलो। आत्ताच्या याच्यामध्ये आणखीन 25 लाखाचं ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे साधारणपणे जवळपास 60 लाखापेक्षा अधिक या लखपती दिदी याचं एक उद्दिष्ट हे त्या ठिकाणी आम्ही या कालावधीमध्ये ठेवलेलं आहे। आणि आजही 1500 मध्ये सुद्धा हा लाभ ज्या ज्या भगिनींना दिला जातो, काही ज्या हाऊसवाईफ असतील त्याच्यातून त्यांच्या घरखर्चाला त्या ठिकाणी हातभार लागतो। काहींनी छोटे छोटे चांगले उद्योग सुद्धा व्यवसाय सुद्धा सुरू केलेले आहेत।